जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलन आज संसदेवर धडकणार आहे। मात्र अजून संसद भवनावर जाण्यासाठी आंदोलकांना परवानगी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे जंतर मंतरवर काय परिस्थिती आहे ती सध्या आपण पाहूयात। जंतर मंतर मैदानाच्या बाहेर सध्या पाठीमागच्या बाजूला आपण आहोत आणि इथे सुद्धा आता विद्यार्थ्यांची गर्दी आहे ती आता वाढू लागलेली आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी हे देशभरातून या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आज खरं तर 20 जुलैला आपण पाहतोय की सोनम वांगचुक यांनी दिल्लीच्या संसदेवर मोर्चा काढायचा आहे असं आवाहन केलेलं होतं आणि त्यानंतर देशभरातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत। तर दुसरीकडे पोलीस छावणीचं स्वरूप आहे ते सध्या या ठिकाणी जंतर मंतरच्या मैदानाच्या परिसरामध्ये आहे। आपल्याला पाहतोय की वेगवेगळे दल आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत हेल्मेट घालून। त्याचबरोबर जे अतिरिक्त पथक आहेत ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि पूर्णपणे या जंतर मंतरच्या मैदानाच्या परिसराला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे, म्हणजे BSF आहे, RAF आहे, अशा विविध तुकड्या आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत। अजूनही या आंदोलनाला संसद भवनावर जाण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे नेमकं आता काय होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। आपण पाहतोय की जंतर मंतरच्या पाठीमागचा हा रस्ता आहे, याच रस्त्यावरून हे सगळे आंदोलक पुढे संसद भवनाच्या मार्गावर जाऊ शकतात, पण हा संपूर्ण रस्ता सध्या पोलिसांनी बंद केलेला आहे। नाकाबंदी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे। मोठमोठे या ठिकाणी आपण पाहतोय पोलिसांचा बंदोबस्त तर आहेच, पण जे दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात की विद्यार्थी हळूहळू आता या ठिकाणी येऊ लागलेले आहेत, पण त्या विद्यार्थ्यांना सुद्धा आता या संसद भवनाच्या परिसराकडे सोडलं जाणार नाही आणि इथेच त्यांना अडवलं जाईल। आता आपण पाहतोय की मोठा पोलिसांचा बंदोबस्त आहे तो सुद्धा तैनात आहेत। मोठमोठे बॅरिकेड्स आहेत ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून कुणीही या रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला त्यांना जाता येणार नाही अशी खबरदारी ही सुद्धा दिल्ली पोलिसांकडून घेण्यात आलेली आहे। वेगवेगळे पथक आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। तर दुसरीकडे जंतर मंतरवर आपल्याला मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली सुद्धा पाहायला मिळते। संपूर्ण जंतर मंतर मैदान हे सुद्धा आता भरून गेलेलं आहे। खरं तर सोनम वांगचुक यांनी आज हे उपोषण आणि हे आंदोलन करत असताना 3 प्रमुख मागण्या आहेत त्या केंद्र सरकारकडे केलेल्या आहेत। एकतर सरकारच्या वतीने एक खासदार आहेत किंवा लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी चर्चा करण्यासाठी रुग्णालयामध्ये यावं आणि त्यांनी लेखी आश्वासन आहे ते सुद्धा द्यावं। त्यानंतर आम्ही आमचं अन्नत्याग उपोषण आहे ते सोडू असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जे आजपासून संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्याच्यामध्ये या पेपर लीक संदर्भातली जी जबाबदारी आहे ती सरकारने घ्यावी, याच्यावर चर्चा करावी असं सुद्धा यामध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे या 3 मागण्या आता केंद्र सरकार कशा पद्धतीने पूर्ण करतं आणि खरंच सरकारचं शिष्टमंडळ आज रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल आणि तरच हे अन्नत्याग उपोषण आणि हे जे आंदोलन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे ते मागं घेऊ असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे आजचा दिवस अतिशय निर्णायक असणार आहे। खरंच विद्यार्थ्यांच्या या मागण्या सरकार मान्य करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। दुसरीकडे आपण पाहतोय की मोठ्या संख्येने देशभरातून विद्यार्थी आहेत ते या दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर दाखल झालेले आहेत। कालपासून आपण पाहतोय की मोठी गर्दी आहे, रेकॉर्ड ब्रेक गर्दी आहे ती आज या आंदोलनाला झालेली आहे आणि आज हे सगळे विद्यार्थी मोर्चा काढणार आहेत, पण या मोर्चाला अजून परवानगी देण्यात आलेली नाही आणि त्यामुळे या संपूर्ण परिसरामध्ये सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आहे ते सुद्धा आलेलं पाहायला मिळतंय। कॅमेरामन रोहित वानकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली।